नमस्कार. बालाघाट मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी पत्रकार विष्णू पोले आणि माझ्या बरोबर आहे सामाजिक कार्यकर्त्या सोनालीताई गुळबिल्ले. या त्यांचं जे कार्य आहे का महिलांसाठी, पूर्ण युवतींसाठी आणि ग्रामीण भागातल्या त्या महिलांसाठी, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी तिचं जे काही कार्य आहे ते त्यांच्या चांग भलं या या संस्थेच्या माध्यमातून करत असतात. नमस्कार ताई. नमस्कार. माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आपण या सामाजिक क्षेत्रामध्ये कसे आला? शिक्षणाच्या ओघात असताना पहिल्यापासूनच असं वाटत होतं की आपण या जीवनामध्ये जन्माला आलो तर समाजाचं काहीतरी देणं लागतो. त्या विचारातून एक समाजसेवेची आवड निर्माण झाली आणि तिथून सुरुवात केली. बरं, तुमचं जे काही आहे ते मी तुमच्या संस्थेच्या मार्फत आतापर्यंत महिलांसाठी काय काय कार्य केलेलं आहे? सामाजिक क्षेत्रातून महिलांसाठी ग्रामीण भागातील जी माझी माता भगिनी असते त्यांची एक संकल्पना असते की घर बसल्या काहीतरी उद्योग आपल्याला करता यावा. कारण ग्रामीण मध्ये असे एवढं म्हणजे स्वातंत्र्य नाही की स्त्री बाहेर पडली कुठेतरी नोकरी करेल आणि चार पैसे आणल, ही मानसिकता कुठेच नाही. मग त्यासाठी ज्या ग्रामीण भागातील महिला सक्षम आहेत, म्हणजे शहरापेक्षा ग्रामीण भागातील माझी माता भगिनी 100 पटीने सक्षम आहे आणि ती काहीतरी करू शकते हे मला माहिती होतं. तर जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून आपण महिलांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. अच्छा, तुम्ही जे काय एकदम खेडोपाडी दारू बंदी सारखा पण आपण आपल्या हातामध्ये कार्यक्रम घेतला होता, तर मग तो कशा पद्धतीने सक्सेस झाला आणि तुम्हाला येणाऱ्या अडचणी काय होत्या हा कार्यक्रम? असे विषय हाताळणं म्हणजे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतोय. मी वारंवार शासनालाही या ठिकाणी सांगितलेलं आहे. मला माहिती आहे सगळ्यात जास्त महसूल हा दारू विक्रीमधूनच मिळत असतो, परंतु त्याच्या पाठीमागे किती अनेक संसार उद्ध्वस्त होतात, अनेकाचे घर उद्ध्वस्त होतात, आई वडिलांचं छत्र हरवलं जातं, घरामध्ये कौटुंबिक वादविवाद होतात. आमच्या औषा तालुक्यामध्ये तर अशा अनेक खेडे आहेत की त्या ठिकाणी म्हणजे मुलांनी वडिलांचा म्हणजे वध केलेला आहे, ठार मारलेला आहे. आणि अनेक महिला या विधवा सुद्धा आपल्याला या दारूच्या अतिव्यसनामुळे जाणवतात. घरामध्ये शांतता राहत नाही, घर उद्ध्वस्त होतं आणि मुलं अनाथ होतात आणि त्या मुलांना पुढे आयुष्यामध्ये त्यांच्यावर येणारी संकट, या सगळ्या गोष्टींचा विचार करून संपूर्ण औषध तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण दारूबंदीचा विषय केला. त्याचंच एक उदाहरण सांगायचं म्हणजे गेल्या वर्षीच आम्ही भादा सर्कल मधील 45 गावाची दारूबंदी केली. ते करत असताना अनेक म्हणजे समोर अनेक लोकांची विकृती त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटली. आमच्या मोर्चामध्ये अनेक म्हणजे गुंडगिरी वृत्तीचे लोक त्याच्यामध्ये सोडण्यात आलं. आमचा तो जो मॉबिंग होता आणि जो उद्देश होता तो म्हणजे न होऊ देण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला, परंतु आम्हाला त्या गोष्टीची जाणीव होती. त्याच्या अगोदरच आम्ही सुद्धा तशा प्रकारची फिल्डिंग व्यवस्था त्या ठिकाणी केली आणि त्या गावची आम्ही दारूबंदी केली. मग ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना महिलांना नेमक्या अडचणी काय असतात? सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एकतर आपण म्हणतो की पुरुष हा सर्व करता आहे. म्हणजे आज जरी आपण म्हणतो की स्त्रियांच्या पाठीमागे, यशाच्या पाठीमागे म्हणजे पुरुषाच्या स्त्री आहे, परंतु तसं नाही. आजही संकल्पना त्या विचारातून गेलो आपण तर ती सत्यता नाही. स्त्रियांना घराच्या बाहेर पाऊल जरी टाकायचं म्हणलं तर पुरुषाची परमिशन घेऊनच टाकावं लागतं. जरी ती शासकीय नोकरदार जरी असली तरी सुद्धा तिला या ठिकाणी स्वातंत्र्य नाही असं मला वाटतं. बरं, मग तुमच्या वैयक्तिक ज्यावेळेस तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये आलात, तुम्हाला असे वैयक्तिक एक महिला म्हणून अनुभव काय? एक महिला म्हणून अनुभव म्हणलं तर हे विषय करत असताना ज्यावेळेस मला इतके दिवस माझ्या फॅमिलीचा सपोर्ट होता, ज्यावेळेस मी समाजाचं काम करायची वगैरे, असं सहज सिंपल एखादी माता भगिनी आहे तिला मदत करणे, एखादी वृद्ध आजी आली तिला आधार देणे किंवा एखादा दिव्यांग बांधव आला तर त्याच्याने हक्कासाठी लढायचं. परंतु हे जे समाजाचे मोठे विषय घेतले, जसे की तुम्हाला सांगितलं आता दारूबंदीचा विषय असेल, लॉजिंगचा विषय असेल आणि गुटखा असेल, मटका असेल, जुगार अड्ड्यांचा विषय असेल, ज्यावेळेस हे विषय मी हाताळायला गेले तर मला समाजातील काही खूप विकृती म्हणता येईल अशा लोकांचा सामना करावा लागला. ते माझ्या घरापर्यंत आले, मला टार्गेट करण्यात आलं, माझ्या घरच्यांना वेगळ्या प्रकारचा मेसेज त्या ठिकाणी देण्यात आला की एक स्त्री किंवा एक मुलगी अशा प्रकारचं ह्या विषयावर काम करू शकत नाही. ही मानसिकता समाजाची मला त्या ठिकाणी फेस करावी लागली. बरं, मग तुम्ही सामाजिक क्षेत्राबरोबरच काही राजकीय कुठल्या पक्षाबरोबर वगैरे?
राजकीय जोडल्या गेलेल्या- पक्षावरती जोडण्याचा म्हणजे विषय असा आहे की ज्यावेळेस आपण समाजाचं काम करतो तर समाजासाठी काम करत असताना एक विशिष्ट पदाची सुद्धा आवश्यकता असते आणि मला नेहमीच सत्य बोलायची सवय आहे. त्या ह्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते की मी ज्यावेळेस सामाजिक कामाला सुरुवात केली, अनेक अडचणी मला आल्या ते काम करत असताना, मग त्यावेळेस विचार केला की एखादा आपल्याला आधार असला पाहिजे कुठला तरी. म्हणून एक विशिष्ट विचार सरणीच्या पक्षाशी मी जुडले गेले. त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, त्याच्यामध्ये अगोदर मला महिला तालुका अध्यक्षचं पद या ठिकाणी भेटलं, त्यानंतर शहर अध्यक्ष, त्याच्यानंतर महिला बीजेपी चा आता जे सध्या मी विद्यमान आहे बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करते. मग आता आपण पूर्ण ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दोन्हीकडे पण काम करता, पण मला असं काही तुमचं पक्षाकडे मागणं आहे का की नगरसेवक अथवा कुठली पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल? निश्चितच कसं असतंय, समाजहित जर आपल्याला साधायचं असेल तर त्या व्ह्यून आपण विचार केलाच पाहिजे. मी सध्या विधानसभेचाच विचार केलेला होता, परंतु राजकारण हे फक्त सामाजिक कार्यावर किंवा आपल्या कष्टावर किंवा आपल्या मेहनतीवर चालत नाही, याचाही अभ्यास मला येत्या काळामध्ये झालेला आहे. तर आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर केलं तर आपण जिल्हा परिषद पासून सुरुवात करावी अशी माझी अपेक्षा आहे. अच्छा, फक्त जिल्हा परिषद पासून सुरुवात करायची का शहर वित्त शहरामध्ये आवश्यक? नगरपालिकेची तर निवडणूक आहेच आता सध्याला. हा. आता विधानसभेची झाली की तीच आहे, हम्म. ते करणार आहे आणि त्यानंतर आम्ही या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टींचा विचार करणार. अच्छा. मला म्हणजे ज्यावेळेस तुमची माहिती मिळाली ते तर असं पण समजलं की तुम्ही एका मुलीला पूर्ण मोफत वगैरे शिक्षण वगैरे दिलं, तिच्याबद्दल काही सांगू शकता? मला लहानपणापासूनच शिक्षणाची आवड आहे आणि माझं ड्रीम्सच होतं की मी IPS ऑफिसर बनावं, परंतु नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. मी MA-BEd झालेलं आहे, माझं लॉ झालेलं आहे, जर्नलिझम झालेलं आहे आणि कंटिन्यू सातत्याने मी शिक्षणामध्ये दरवर्षी एक डिग्री घेतच राहते. मग त्याच्यामध्ये क्लासेसच्या माध्यमातून अनेक लेकरांना घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग हे करत असताना सर्वच परिस्थिती लेकरांची सारखी नसते. मी शेतकरी बांधवांची पण मुलांना शिकवलेलं आहे, गोरगरीब रोजगार वगैरे हमाली करून खाणाऱ्याची पण मुलं आहेत. मग त्याच्यामध्येच एक स्नेहा मस्के नावाची मुलगी होती जी की अतिशय टॅलेंटेड, हुशार आणि जिद्दी पण होती. लेकरं पण तसे असले पाहिजे, म्हणजे सर्व काही नाही म्हणून घरात बसणारी ती नव्हती. तिची जिद्द होती की मॅडम मला काहीतरी बनायचं. तिचंही स्वप्न होतं IPS ऑफिसर बनायचंय, हे ड्रीम्स आहे. मग ते कंटिन्यू व्हायची. तिचे वडील ऑटो रिक्षा चालवायचे, त्याच्यामध्येच तिच्या वडिलांना पॅरालिसिस झाला आणि घरची परिस्थिती नाजूक होती. मग शिक्षणासाठी कुठेही गेलं तर पैसा लागतोच, आज जर सध्या परिस्थिती आपण पाहिलं तर. मग त्याच्यामध्ये तिच्या आईने म्हटलं की मॅडम ती 10वीला होती, मॅडम आता आमची आर्थिक परिस्थिती नाहीये, आम्ही तिला शिकवू शकत नाही, असं तसं तिच्या आईने बोलली. परत मी त्यांच्या घराकडे गेले, त्यांना व्हिजिट केलं, त्यांना सांगितलं की परिस्थिती काही सारखी राहत नाही, त्याच्यामध्ये बदल होतील. मी तिचं शिक्षणाला घेते, मी तिला दत्तक घेते, मी तिचं शिक्षण करते, मी तर क्लासेसच्या माध्यमातून तर शिकवतेस, तिला पुढे कुठं अडचणी आले तर मी आहे. मग तिला 10वीला 98.40% पडली, ते मेरिट आली. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा झाला की पुढे तर आणखी जास्त पैसा लागणार आहे, 11वी 12वी. मग तिचा नंबर लागला शाहूला. मग शाहूला लागल्यानंतर त्या ठिकाणी ऍडमिशन तिला भेटलं, परंतु हॉस्टेल, राहणं, बाकीची व्यवस्था, त्याच्यासाठी काय करावं. मग तिथं प्राध्यापक म्हणून प्रिन्सिपल जे आहेत ते तलवारी सर होते. सरांना तिची आर्थिक परिस्थिती सांगितली, कोट्यामधून तिचं काही बजेट कमी केलं. त्याचबरोबर संजय बनसोडे साहेब त्यावेळेस मंत्री होते, त्यांच्याकडे उदगीरला जाऊन त्या ठिकाणी एक रेफरन्स लेटर देऊन, त्यांचं लेटर घेऊन त्या ठिकाणी फीस माफी केली. अशा प्रकारे ती मुलगी याच्यामध्ये मेरिट आली आणि आता ती MBBS ला. आपण सामाजिक कार्याबरोबरच आपण सर्पमित्र पण आहात असं समजलं, त्याबद्दल काही सांगू शकता का? सर्पमित्र घडण्याचं कारण की ज्यावेळेस मी ऑब्झर्व करायची, मला म्हणजे सापाची भीती वाटायची कधी कधी स्वप्नामध्ये वगैरे. मग मी विचार केला की एखाद्या गोष्टीचं भय नाही बाळगलं पाहिजे आपण, तर सर्वतोपरी कुठेतरी सक्षम असलं पाहिजे. महिलांचं करतोय, सगळ्याचं करतोय, तर ते एक प्रकारचं प्राणीच आहे. जर आपण त्याला हँडलिंग वगैरे केलं, त्याचं प्रशिक्षण घेतलं तर आपल्यालाही मदत होईल आणि त्याचाही जीव वाचेल. आणि सगळेच साप काय विषारी असत नाही, त्याच्यामध्ये अभ्यास केला होता, काय बिनविषारी असतात. म्हणून सर्पमित्राला फोन केला की असं असं आहे. मग त्याच्यातच आमचे सचिन क्षीरसागर म्हणून आहेत औषधचे, मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग त्यांच्यासोबत जायचं. त्याच्यातून भीती माझी गेली आणि तिथून आज सगळ्या प्रकारचे साप मी पकडले. बर. आणि तुमची जे काय पूर्ण संकल्पना आहे, एक बेटी एक वृक्ष, एक कन्या आहे. एक कन्या एक वृक्ष, त्याबद्दल आपण काय सांगा?
एक कन्या एक वृक्ष म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागतच करायचं आहे. तर वन्यजीव आणि निसर्ग यांच्या आधारितच आपण जीवन जगत असतो. आज ते आहेत, जमीन आहे, आपली मातृभूमी आहे, म्हणून आज आपण जिवंत आहोत. तर त्या विचारातून जर वृक्ष लागवड आपण केली तर आपला निश्चितच फायदा होणार आहे. अतिवृष्टीचा विषय असेल किंवा कधी कधी दुष्काळ निर्माण होतो, तर दुष्काळाला आपल्याला जर हार मानवायची असेल तर त्या ठिकाणी आपण वृक्ष लागवड करणं गरजेचंच आहे. झाड लावलं की त्याला फळ येतं, या विचारातून आपण एक कन्या एक वृक्ष ही संकल्पना राबवली. बरं, भविष्यामध्ये पूर्ण तुमच्यापासून आदर्श घेऊन काही एक महिला युवती जर समजा या सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये येणार असतील तर त्यांच्यासाठी तुमचा संदेश काय असणार? मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ग्रामीण भाग असेल, शहरी भाग असेल, तर महिला म्हणजे सक्षम आहेत का? तर असतात, परंतु फॅमिली बॅकग्राऊंड असेल किंवा समाजाच्या रीती परंपरा चालीरीती. आताच मी विधवाचा एक विषय राहिला तुम्हाला सांगायचा की या ठिकाणी मी कोर्टामध्ये पण याचिका दाखल केलेली आहे आणि वारंवार कलेक्टर ऑफिसला इकडं तिकडं पण मी निवेदन दिलेले आहेत की ज्या स्त्रीच्या म्हणजे आयुष्यामधून पतीचं निधन होतं आणि तिला एक शिक्का मारला जातो की विधवा. आता ज्यावेळेस पुरुषाची बायको मरते त्यावेळेस त्याला आपण विधूर म्हणून संबोधत नाही, परंतु ज्या ज्या ठिकाणी आपण कार्यक्रम असतात, आपले सण मकर संक्रांतचा कार्यक्रम असेल किंवा विविध आपले धार्मिक हिंदू रीतिरिवाजानुसार जे कार्यक्रम असतात त्या ठिकाणी विधवा महिलांना स्थान दिलं जात नाही. तर असं का? कारण ती विधवा आहे म्हणून. आणि वारंवार आपण ज्यावेळेस कार्यक्रमाला समारंभाला जातो तर अरे ती विधवा आहे, ती इथं कशी काय आली, हा विषय होतो. तर विधवा हा शब्द न वापरता समाजामध्ये तिला विरांगना हा शब्द द्यावा, यासाठी सुद्धा मी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. कलेक्टर ऑफिसला सुद्धा वारंवार निवेदन दिलेले आहे. म्हणजे समाजामध्ये जोपर्यंत स्त्रियांची परिस्थिती बदलणार नाही तोपर्यंत समाजाचा विकास घडणार नाही, असं मला या ठिकाणी वाटतं. बरं, मग तुम्ही जे काय विरांगना ही संकल्पना कधी आली तुमच्या डोक्यामध्ये की असं विधवेला विरांगना असं नाव द्यायला पाहिजे? विरांगना हे नाव वारंवार का द्यायला असं म्हणजे मनामध्ये आलं की ज्यावेळेस आम्ही सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असतो, वीर असतो. आता एखादा आपला शहीद झाला देशासाठी, देशहितासाठी, रक्षणासाठी आपला एखादा सैनिक त्या ठिकाणी शहीद होतो तर त्यांना वीरपुत्र म्हणून संबोधलं जातं त्या ठिकाणी. तर मग तसंच स्त्रीची काही चूक नसताना एखाद्या तिच्या पतीचं निधन झालं तर ती शूरवीरच असते ना. आपण आज बघतोय आपल्या आत्ताच जस्ट नवरात्रीचा उत्सव झाला, त्याच्यामध्ये दुर्गेचे स्वरूप आपण अनेक ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत. तसं स्त्री ही जीवनामध्ये त्या स्वरूपामधून जात असते. कधी ममत्व असतं तिच्यामध्ये, कधी एखादं संकट आलं तर ती दुर्गेचा अवतार धारण करते. म्हणजे सर्व गुण संपन्न असणारी स्त्री असते, म्हणून ती विरांगना हा शब्द माझ्यामध्ये लक्षामध्ये आला आणि तो वापरला. जसं तुम्ही म्हणालात की आम्ही आमच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे काही महिलांना लघुउद्योग वगैरे उभारून देतो ते कशा पद्धतीने आहे, थोडंसं सविस्तर वगैरे सांगाल? शासनाच्या विविध योजना या ठिकाणी आपण बघतोय. त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटच्या अनेक योजना आहेत. त्याच्यामध्ये PMEGP आहे, CMEGP आहे, मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून चालणारे लघुउद्योग आणि पंतप्रधानाच्या माध्यमातून चालणारे लघुउद्योग. तर त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील महिलांसाठी 35% सबसिडी आहे आणि शहरी भागातील महिलांसाठी 25% सबसिडी आहे. तर आपण त्या सबसिडी सांगून महिलांचे प्रपोजल फाईल तयार करतो, बँकेमध्ये जातो, ते प्रपोजल दाखल करतो आणि ते पास करून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची पिठाची गिरणी असेल, दुग्ध व्यवसाय असेल, स्टेशनरी असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आपण महिलांना उद्योग. आता जसं तुम्ही सांगितलं की मी विधवा महिलांसाठी, ग्रामीण भागातील महिलांसाठी वगैरे काम करते, तर माझा मुद्दा असा आहे की तृतीय जे आहे त्यांच्यासाठी आपली संस्था कशा पद्धतीने काही काम वगैरे करणार आहे का, किंवा आपण याच्या अगोदर कधी केलंय का? हो, निश्चितच याच्या अगोदर आपण तृतीयपंथीयांसाठी काम केलेलं आहे. माझी अशी मागणी होती की त्यांना तृतीयपंथीयांसाठी की त्यांचं आधार कार्ड राहायचे नाहीत. आमच्या औसा शहरामध्ये असे भरपूर संख्या आहे तृतीयपंथीयांची. MIDC मध्ये त्यांचं निवासस्थान आहे. एका कार्यक्रमानिमित्त मला अंजलीताई म्हणून आहेत, आता त्या सध्या उदगीरला निवासस्थान करतायत. तर अंजलीताईंना मी ह्याच्या आपल्या संक्रांती दिनानिमित्त या ठिकाणी हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं होतं आणि तिथं त्यांचा सन्मान केला. आणि त्यांच्या सोबतच शहीद आमचे आलमल्याचे एक शहीद झालेले भैया होते, त्यांच्या पत्नीचाही त्यांच्या हस्ते सन्मान केला. कारण समाजामध्ये तृतीयपंथी आहे म्हणजे काही वेगळं आहे असं नाही, तो एक नियतीचा भाग आहे आणि त्याच्यातून त्यांचा सन्मान होणं हे अपेक्षित आहे. म्हणून आपण त्यांचे आधार कार्ड या ठिकाणी तयार करण्यास घेतले
त्याचबरोबर त्यांना स्वतःचं निवासस्थान कुठेतरी ठिकाण त्यांचं निवासाचं असलं पाहिजे. म्हणजे गावाच्या बाहेर त्यांनी कुठेतरी राहावं किंवा काय करावं असं ही संकल्पना आहे. तेही एक आपल्या समाजाचाच एक घटक आहे, एक भाग आहे. त्याच्यातून त्यांच्या निवासस्थानासाठीही आपण प्रयत्न केला. त्याचबरोबर आता शासनाची जी मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आहे त्याच्यामध्ये त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता तृतीयपंथीयांसाठी. त्याचा एक विचार आपण त्या ठिकाणी घेतला. त्यानंतर जे काही महिला कुस्तीपटूंना आपण काहीतरी आर्थिक वगैरे सहाय्य केलेलं होतं त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? म्हणजे नेमका प्रॉब्लेम काय होता आणि तुम्ही त्याच्यावरती कशा पद्धतीने सोल्युशन काढलं? कसं असतंय, हिरा हा नेहमी कुठे आढळतो आपल्याला कोळशाच्या खाणीमध्ये. तसंच अशी काही हिरे आहेत आमच्या म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या किंवा औसा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये. तसाच तो एक हिरा किंवा हिरकणी म्हणाल मी तिला, ती आहे खानापूर तांड्याची औशामधील. परिस्थिती अत्यंत बेताची. 1-1.5 एकर जमीन आई वडिलांना, मोठी फॅमिली, भाऊ आहेत, वहिनी आहेत, सगळं असताना मग तिला तिची जिद्द होती की मी कुस्तीपटू व्हावं. नॅशनल आहे ती, गोल्ड मेडलिस्ट आहे, एशियन मध्ये ती खेळलेली आहे. तिला काहीतरी मदत करावी ही विचार माझ्या मनामध्ये आला. परंतु माझी आर्थिक परिस्थिती एवढी मोठी नाही की मी तिला डायरेक्ट तिचं सगळं सर्वस्व काही करेल. मग त्याच्यासाठी मी प्रयत्न केला. सगळ्यांना असं म्हणजे जे मोठे लोक आहेत त्यांच्यापर्यंत माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न केला. काहींनी केलं, काहींनी नाही. तर मी स्वतः रोडवर माझ्या वीरांगना बाउन्सर ग्रुपच्या महिलांना घेऊन 100-150 महिला घेऊन जे आमच्या किल्ला मैदानापासून जे दुकानाचे शॉप चालू होतात तिथून 2 दानपेट्या तयार केल्या. एकीकडच्या साईडला, एकीकडच्या साईडला महिलांच्या हातात दिला आणि तिथून रॅली आम्ही काढली आणि किती पैसे जमा होतात ते बघितलं तर अक्षरशः 1,20,000 रुपये आम्हाला त्या ठिकाणी जमा झाले. आणि ते म्हणजे मागण्यामध्ये एखाद्याचं जर कल्याण होत असेल तर हात पसरण्यामध्ये लाज वाटता कामा नये. आणि ते मी काम केलं की मला अनेकांनी म्हणले, मॅडम तुम्हाला मागायची काय गरज आहे, ते पोळीचा आपला काय विषय आहे, तुम्ही का लोकांपाशी असं इथपर्यंत गेलात. परंतु मी सिंधुताईचं सपकाळचं एक वाक्य आहे की जोपर्यंत आपण आपला पदर पसरत नाही तोपर्यंत लोकांना त्या गोष्टीची जाणीव होत नाही. आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना हे आपल्याला कोणी आणून देणार नाही. सर्वसामान्याला आपल्याला जर न्याय द्यायचा असेल तर आपल्याला आपली जुळी पुढे करावीच लागते. हो, बरोबर. बरं, एकंदरीत मला असं वाटतं की सामाजिक क्षेत्रामध्ये जे कार्य करणारे कार्यकर्ते असतात हे राजकारणात तर असतात, पण त्यांना राजकीय कुठल्या तरी संविधानिक पदावर बसवावं असं कुठल्याही राजकीय व्यक्तीला वाटत नाही. त्याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय असेल का त्यांना फक्त सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचा वापर आपल्या पक्षासाठी फक्त करून घ्यायचा असतो? हे प्रश्न आता माझ्यापेक्षा तुम्हाला त्याच्याबद्दल जास्त माहिती आहे. परंतु कसं असतं, आता कुठलंही नेतृत्व पुढे आलं तर त्याला काय वाटतं की मी पुढे जावं, त्याच्यानंतर माझा मुलगा गेला पाहिजे, त्याच्यानंतर माझा नातू गेला पाहिजे. म्हणजे हे घराणेशाही आहे. आणि आज आपल्या संपूर्ण देशाचं सुद्धा आपण राजकारण पाहिलं तर सगळ्यात जास्त किंमत ही घराणेशाहीलाच देण्यात आलेली आहे असं मला या ठिकाणी वाटतं. ओके, धन्यवाद. आपण आमच्यासाठी इतका वेळ दिलात. आपल्याला पुढील भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपण या ठिकाणी आलात आणि माझ्या म्हणजे कामाची दखल घेतलात त्याबद्दल आपल्या मीडियाचे खूप खूप धन्यवाद.